पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जुने मुद्दे उकरून काढण्याची गरज काय असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधी वादावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। रोजगाराच्या प्रश्नावर बोला असं अजित पवार म्हणालेत। अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेला टोला लगावलाय। रायगडमधील वाघ्या कुत्र्याची समाधी हा आता सध्या चर्चेचा विषय ठरू लागला। वाघ्या कुत्रा नावाचं पात्र हे इतिहासामध्ये होतं का नव्हतं हा सवाल अद्यापही कायम आहे। असं असताना जुने मुद्दे उकरून काढण्याची गरज काय असं ते म्हणाले। वाघ्याची समाधी आहे मला हे कळत नाही हो। छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले। 1630 चा त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले। 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत। आता ही समाधी काय आज आहे का? त्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकर चव्हाण साहेबांनी आणला। आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात। त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील। आज आपल्या सगळ्यांच्या समोर, जगाच्या, देशाच्या, राज्याच्या समोर एआयचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता। बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल बोललेलो आहे। आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्याने गेल्याशिवाय गत्यंतर नाही। त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही, खताची बचत होऊ शकत नाही, उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही। हे असे अनेक कंगोरे त्याला आहेत। त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतोय।